आमच्या प्रभागामध्ये मेरूंची स्मशानभूमी आहे आणि स्मशानभूमीसाठी सुद्धा मी मागच्या पंचवार्षिकमध्ये 37.5 कोटीचा निधी हा 100 कोटीच्या निधीमधनं मंजूर केलेला होता। त्याचं टेंडर झालेलं होतं, वर्क ऑर्डर पण झाली होती, परंतु जळगाव शहरातील रस्ते खूप खराब झालेले होते। त्यामुळे जो आपला पहिला 100 कोटीचा जो निधी मिळाला त्यात काही रस्ते मंजूर झालेले होते आणि उर्वरित कामं ही रस्त्यांच्या ऐवजी इतर कामं टाकलेली होती। परंतु जी इतर कामं टाकलेली होती ते रस्त्यांच्या दयनीय अवस्थेमुळे ती कामं बदल करण्यात आली। तत्कालीन महापौर मी यांना विनंती केली होती की जितके रस्ते आवश्यक आहे काँक्रिटीकरण करणे, डांबरीकरण करणे, तितकेच मेरूंची स्मशानभूमी डेव्हलप करणे आवश्यक आहे। परंतु त्यावेळेस रस्त्यांसाठी त्या कामात बदल केला गेला आणि राहिलेली जी आता स्मशानभूमीची जे विकास काम जे राहिलेलं आहे ते आम्ही येणाऱ्या काळात करणार आहेत। परत आमच्याच प्रभागामध्ये लागूनच बगीचा आहे, त्याला लागून मेरून तलाव आहे। तलावाची जे चौपाटी आहे, माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांनी 15 कोटीचा निधी मंजूर केलेला आहे। त्याचा पाठपुरावा करून आम्ही ती कामं पूर्ण करणार। प्रभागामधील गटारी असतील, काही कल्व्हटर असतील, किरकोळ कामं आमच्या प्रभागात राहिलेले ते येणाऱ्या काळामध्ये पूर्ण होतील। 2-4 दिवसापूर्वीच पिंपराळा येथे आमचे प्रदेशाचे प्रदेशाध्यक्ष रवीजी आले होते। त्यावेळेस नामदार गिरीश भाऊ महाजन यांनी आश्वासन दिलेलं आहे जळगाव शहराच्या नागरिकांना की पुढील 2 वर्षामध्ये जळगाव शहराचा हा पूर्ण चेहरा मोहरा बदलला जाईल आणि आम्हाला खात्री आहे आम्ही विकासाच्या कामावरती लोकांकडे मत मागतायत आणि आम्हाला चांगला प्रतिसाद काय नेमकं आम्हाला लोकांचा प्रतिसाद तर खूप छान मिळतोय आणि आम्हाला संधी मिळाली ही खूप मोठी गोष्ट आहे। पण मागच्या पंचवार्षिकला मामांनी त्यांनी सगळ्यांनी खूप छान कामं केलेले आहे। आता पुढे जर आम्हाला संधी मिळाली तर आम्ही अजून छान कामं करू। खूपच कमी कामं बाकी आमच्या या वार्डमध्ये, पण आम्ही सगळे कामं करू।